परमार्थ जपण्याची श्रीमंती शहराकडे नाही आहे महाराज. परमार्थ, अरे खेड्यात भिकारी जरी आला ना तर त्याला संत समजतात, आणि शहरात संत जरी गेला ना तर त्याला भिकारी समजतात. हा भाव आहे. मग खेड्यातली श्रीमंती फार वेगळी आहे, आणि इथं श्रीमंती जपलेली आहे लोकांनी. म्हणलं परमार्थ जर जपला असेल तर कोणी खेड्यातल्या माणसाने जास्त जपलेला आहे. लक्षात ठेवा बरं का. शहरातल्या माणसापेक्षा परमार्थिक माणसं जर कुठं सापडतील आपल्याला तर खेड्यामध्ये सापडत असतात. बरोबर आहे. श्रीमंती आणि संप्रदाय हे समीकरण जुळून येत नाही. तुम्ही बघा ना, ज्याला 2 लाख रुपये पगार आहे त्याचं पोरगं वारकरी शिक्षण संस्थेत आहे, असं उदाहरण आहे का? बोला. ज्या बापाला 2 लाख रुपये पगार आहे आणि त्यांना आपलं पोरगं वारकरी संप्रदायाच्या शिक्षणासाठी आळंदीत नेऊन सोडलं, असं उदाहरण आहे? माझ्या तरी पाहण्यात नाही भाऊ. सहसा मला जेव्हापासून मी आता शिकतोय तेव्हापासून. बरोबर आहे. तुम्ही बघा, ज्याच्या घरी 100 एकर जमीन आहे, नका करू बघा व्यवस्थित बघा, ज्याच्या घरी 100 एकर जमीन आहे, बघा वातावरण खूप गोड तयार झालेलं आहे. हा, लक्ष द्या माझ्या. 100 एकर जमीन ज्याच्या घरी आहे त्याचं पोरगं आळंदीत भजन शिकायला गेलेलं आहे, असं पाहिलंय तुम्ही? नाही. ज्याचा बाप राजकारणामध्ये खूप मोठा नेता आहे त्याचं पोरगं आळंदीत शिकायला आहे, असं पाहिलंय तुम्ही? नाही पाहिलं. लक्षात ठेवा, आज आळंदीमध्ये जास्तीत जास्त मुलं शिक्षणासाठी जर कोणती असतील ना संप्रदायाची, तर शेतकऱ्याचे आणि गरिबाचे. शेतकऱ्याचे आणि गरिबाचे. मी आळंदीला गेलो, माझ्या घरी 2 एकर जमीन. बघा, जास्तीत जास्त आळंदीला गेलेले 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकर. हद्द झाली तर एखादा 10 एकरावाला सापडल. मला काय कोणाची जमीन पाहिजे नाही, पण मी चालू सांगतो. तुमच्या घरी किती जमीन आहे महाराज? 5 एकर. ओके. नामदेव महाराज तुमच्या घरी? 2 एकर. 2 एकर. वसंत महाराज 2 एकर. गंगाधर महाराज 5 एकर. इथेच घ्या. माझ्या घरी 2, माझ्या घरी 2, यांच्या घरी 2, यांच्या घरी 2, 5 5. हे उदाहरण घ्या. संप्रदाय आणि श्रीमंती हे समीकरण सहसा जुळलेलं आपल्याला दिसत नाही, पण एक अपवाद होतं नाथ महाराजांचं जीवन. नाथ महाराजांच्या घरी कीर्तनाला आलेल्या लोकांना त्या काळी साखर, गूळ, डाळ वाटल्या जायची. जे कीर्तनाला आले ना त्यांना कीर्तन ऐकल्यानंतर शेर साखर दिली जायची. कीर्तन ऐकल्यानंतर नाथ महाराजांच्या घरी साखर दिली जायची. आज कीर्तन करून साखर जमा करणारे जास्त आहेत. माझं बोलणं लक्षात ठेवा. त्या काळी नाथ महाराजांच्या कीर्तनाला आलेल्या लोकांना मी सांगतो, माझ्या लहानपणी माझ्या लहानपणी, आता माझं काही जास्त वय नाही, बरोबर आहे, माझ्या लहानपणी गावातल्या एखाद्या श्रीमंताच्या घरी साखरेचा चहा व्हायचा. बरोबर बोलतो माय मी? चष्म्यावाल्या माय. एखाद्या घरी. तुमचा काळ आठवा. पहिला चहा साखरेचा का गुळाचा? गुळाचा चहा. मग साखरेचा चहा कोण्या तरी एखाद्या श्रीमंताच्या घरी असायचा. आता पुन्हा गुळावर आले लोक तो भाग सोडून द्या. नाही लक्ष येत का तुमच्या? आता पुन्हा शोधून गुळाचा चहा प्यायला लागले. बरोबर आहे ना? सेंद्रिय गुळाचा चहा आहे का नाही? आता शोधून प्यायला लागले, ते जाऊ द्या, पण पहिला काळ आठवा ना. एखाद्या श्रीमंताच्या घरी साखरेचा चहा असायचा. ज्याच्या घरी साखरेचा चहा तो गावातला जरा मोठा माणूस आणि श्रीमंत माणूस मानला जायचा. अहो, चपाती एखाद्याच्या घरी असायची. पाहुणे जर जेवायला आले ना तर घरातल्या कोणी जो जेवायचं त्याच्याबरोबर हे अगोदर ठरल्या जायचं. पाहुणे त्यांच्या घरून निघले की आपल्या घरी ठरल्या जायचं. मग कोणी म्हणायचं, मागच्या पाहुण्याबरोबर तू नव्हता का जेवला, ह्या पाहुण्याबरोबर मी जेवणार. त्याचा आवड म्हणून नाही, चपाती खायला भेटली म्हणून. बरोबर, असंच होतं ना? असंच होतं बघा. लक्षात. मला आठवतंय, मी बोलतोय हे माझ्या अनुभवातलं बोलतोय. पाहुणा आला की तेवढ्या मोजून 2-4 चपात्या केल्या जायच्या. मग पाहुणे म्हणायचे, अहो तुम्ही बसत नाही का? मग यांनी म्हणायचं, अहो नाही, तुमचं होऊ द्या, आम्ही नंतर जेवू. का? बाकीच्यांना ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी केलेल्या राहायच्या, टाळक्याच्या. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. कुणाच्या तरी घरी एखादी टीव्ही असायची बॉ, ती पण ब्लॅक अँड व्हाईट. तिला पुन्हा असे दरवाजे 2, इकडे एक ओढायचं, इकडे एक ओढायचं. आणि ज्याच्या घरी टीव्ही त्याचा दिवसभर रुबाब ऐकून घ्यावा लागायचा. बरोबर आहे ना? आमच्या चुलत्याच्या घरी टीव्ही होती. आमचा चुलता म्हणायचा, संध्याकाळी टीव्ही पाहिजे का? मग दिवसभर कापूस येचू लाग. असं होतं बरं का? दिवसभर कापूस येचू लागायचा, तेव्हा ती संध्याकाळी टीव्ही पाहायला भेटायची. असाच काळ होता का नाही? बरं, अर्धा वेळ कशात जायचा? डिश नव्हत्या, अँटिना होता. आणि त्या अँटिन्यावर मुंग्या आल्या आणि गेल्या.
मुंग्या आल्या आल्या आणि गेल्या गेल्या. अर्धा वेळ तर त्याच्यातच निघून जायचा. कधी कधी एखादं जर ते चॅनल पकडलं तर ते माणसं असे हलायचे बघा, समुद्राच्या लाटासारखी. असंच परिस्थिती होती ना. मग हे आत्ताचा काळ आहे. हा मी जे बोलतो हा माझ्या अनुभवातला काळ. हे काय महात्मा गांधीच्या काळातलं नाही सांगायलो मी तुम्हाला. हे आत्ताचा काही वर्षापूर्वीचा, 20 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि एकनाथ महाराजांना हे 700 वर्ष जवळपास झालेले आहेत ना 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळी कीर्तनाला आलेल्या लोकांना शेंगदाणे, गूळ, साखर, डाळ ही नाथ महाराजांच्या घरी दिल्या जायची. अहो, नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचं जेवण असायचं. म्हणून पुरणपोळी खाण्यासाठी गावोबासारखे त्यांच्या घरी राहिला होते. बरं, पंक्तीला माणसं काही मोजून नव्हते. जेवढे आले तेवढ्यांना खायला पुरणपोळ्याचं जेवण राहायचं. अशी नाथ महाराजांच्या घरची श्रीमंती. श्रीमंतही होते, दुसरी गोष्ट संतही होते. श्रीमंती आणि संत हे समीकरण जुळून येत नाही. माझं बोलणं हे चाललेलं आहे. पण नाथ महाराज श्रीमंतही होते आणि दुसरी गोष्ट संतही होते. बरं, संतही होते आणि शांतही होते. शांतही होते बरं का. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ना, शांती सुद्धा नाथ महाराजांच्या जीवनात होती. काही माणसं शांत असतात पण संत नसतात. बरोबर आहे पांडे सर. काही माणसं एवढे शांत असतात बायकोच्या शब्दाच्या पुढे जात नाहीत. नाही कळलं का तुम्हाला? बायकोच्या शब्दाच्या पुढे काही माणसं जात नाही. हे शांत आहे पण यांना संत म्हणता का? नाही, यांना बैल म्हणतात. बरोबर आहे ना. बायकोचा काय झाला म्हणतात? बैल झाला. नाही तर ताटाखालचं काय झालं? मांजरगावचं का असे ना, पण मांजर झालं म्हणून. बरोबर आहे ना. ताटाखालचं मांजर झालं म्हणतात, आहे का नाही? हा शांत आहे. एखाद्याला जर म्हणलं वर्गणी द्या, तो म्हणतो तिला विचारल्याशिवाय नाही जमत मला तिला विचारू द्या. मग एवढी आज्ञाधारक माणसं आहेत ना आजही. विठाला विठाला शांत आहे पण संत नाही. काही संत आहेत पण शांत नाही. तुम्ही जा, जे कुंभमेळ्यात गेले, नागा साधूला भेटले, त्यांना कळल साधू कसा असतो. नागा साधूला जे भेटले ते कदाचित संत असू शकतील पण शांत असतात का? चिमटाच असतो त्यांच्याजवळ. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? चिमटा असतो त्यांच्याजवळ. जे कुंभमेळ्यात गेले त्यानं फक्त शाही स्नानाच्या रॅलीत जाऊन दाखवा, मग कळन त्याला साधू कसे असतात. बरोबर आहे ना. कदाचित ते संत आहेत पण ते शांत नाही आहेत. पण नाथ महाराज एक अपवाद आहे. संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंत सुद्धा आहे. ही उपाधी नाथ महाराजांच्या जीवनातली आहे. काय नाथ महाराजांचा अधिकार आहे? ऐकताय ना माया हो? नाथ महाराजांचा अधिकार. किती शांत होते नाथ महाराज माहिती आहे? एका बाईची मुलगी माहेरातून सासरला नांदायला निघाली. सासरला नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा तिथून चालली. आता मुलगी सासरला नांदायला निघाली आणि ही अंत्ययात्रा तिथून चालली. आता नांदायला जाणं हे शुभ काम आहे ना, आणि अंत्ययात्रा निघणं तिथून हे अशुभ मानलं जातं. बरोबर आहे. मग या बाईच्या मनात आलं, म्हणे माय, या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हणे? या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. कळलं माझं बोलणं? त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं, ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बरोबर आहे. नाथ महाराजांचा अधिकार, काळावर विजय मिळवलेला. आणि त्या नाथ महाराजानं, अहो एवढी श्रीमंती असणारे माणसं देवाकडे कशाला काही मागतील? अहो मागण्याची क्रिया कुणाकडून होत असते? ज्याच्याकडं नाही त्याच्याकडं. पण संताचं जीवन पाहिलं तर सगळं तृप्त झालो, इच्छा केली ते पाऊल. बरोबर आहे ना. महाराज म्हणले आमच्या जीवनात सर्वस्व आहे ना, तरी सुद्धा ते नाथ महाराज देवाकडे मागतात. साधू संत देवाकडे जेव्हा मागत असतात ते तेव्हा संसारातलं काहीच मागत नाहीत. संसारातलं देवाकडे मागत नाही. त्यांच्या संसाराचा जर विचार केला तर जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. महाराज म्हणले आमच्या संसाराचा विचार केला तर आमच्या घरी काही वॉचमॅन नाही, मग कुत्र घर राखत बसतंय आमचं. एवढी श्रीमंती आमच्याकडं आहे. संसारातलं ते काही देवाकडं मागत नाहीत. म्हणून मागत असताना संसाराविषयी न मागता परमार्थाची मागणी केल्याशिवाय ते राहत नाहीत. विठाला विठाला विठाला. मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असता. नाथ महाराज लक्ष द्या, साधू संतांच्या जीवनामध्ये सर्वस्वाचं समर्पण आहे.
वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पू. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम. थोडासा आवाज वाढवा, गेन वाढवा. तदहम भक्ती प्रवृत्त असनामी प्रयतात म्हणा. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय देवाला मागण्याचा अधिकार मिळत नाही. बोलणं लक्षपूर्वक आहे का. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मने आनंद. महाराज म्हणले आमचा देह तुला समर्पण आहे. देह जावो अथवा याला म्हणतात समर्पण. पांडुरंगी अरे लक्ष द्या माझ्याकडे. गंधमादनानं मरण पत्कारलं, मेलं. सगळ्यांना कथाभाग कदाचित माहीत असेल. रामाचा म्हणून मेलं, पण रावणाचा म्हणून जगणं पसंत केलं नाही. याला म्हणतात देह जावो अथवा समर्पण आहे ना. देहाचं समर्पण करावं लागत असतं. साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काही नाही. महाराज म्हणले ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे. बोला, अधिकार आहे. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय माया हो, अधिकार आहे. बरोबर आहे ना. दिवसभर काम केलं की रोजगार मागण्याचा अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे, अधिकार. बरोबर आहे ना. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला आणि सरपंचाला नाव ठेवून फायदा आहे का. तुमच्या गावात बी मोदी वाटते. कुठे येते मला पाहायची इच्छा आहे हो त्यांना. कुठे आहे मोदी, कुठे आहे. जाऊ द्या बा, ते मोदी नाही भेटत आपल्याला, पण हे जरी भेटला तर आपण आनंद मानू. हे जेवता जेवता म्हणले हो मोदी कुठे आहेत म्हणून. मी म्हणलं काय योग आहे आज आपला. देशाचा पंतप्रधान आज आपल्या कीर्तनाला आहे. पण पुन्हा असं कळलं की हे यायचे भाऊ आहेत ते भाऊ. असं विठाला विठाला. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना महाराज, लक्ष द्या माझ्याकडे. विधानसभेच्या अगोदर मी मतदान केंद्रात गेलो गुरुजी, आणि माझ्या समोर एक त्या मतदान केंद्रात उभं होतं. त्या मशीनजवळ उभा होतं. ते बराच वेळ उभं राहिलं. त्याला म्हणलो किती वेळ उभं राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवणा म्हणे. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. लक्षात घ्या, समर्पण करावं लागेल. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. महाराज म्हणले आमच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काहीच नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ. पण महाराज म्हणले तू जरी आम्हाला मागा म्हणत असला तर वडिलाचे रीत मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. महाराज म्हणले काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. लक्ष देऊन ऐका बरं का. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे, अधिकार आहे. बरोबर बोला माया. हा मागण्याचा काय आहे, अधिकार. आणि नवऱ्याचं देणं काय आहे, कर्तव्य. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार. याच्यापेक्षा वेगळं बोलू. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. बरोबर आहे ना. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. आपल्या संसारात असं आहे का, नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोन ऐकायचं. किती दिवस, वर्ष दीड वर्ष. वर्षा दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झाली की पॅटर्न बदलतं. मग बायकोन बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि आंतरगावनं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे ना. जे प्रेम सुरुवातीला येते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालं आणि माणसं रस्त्यानं चालले तरी नवरा बायको हाताला धरून चालतात. नवीन नवीन लग्न झालं की 2-3 महिने झाले की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागं. ती म्हणते अहो ह्यो म्हणतो बोंबलू नको चल. जे प्रेम सुरुवातीला येते नंतर राहत नाही.
जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालेलं जर एखाद्या ब्रह्मचार्यानं जर पाहिलं ना तर ती हिरवळ एवढी सुंदर असते का नाही. त्या ब्रह्मचार्याला त्या यज्ञकुंडात उडी मारावं वाटते महाराज. एवढं गोड वातावरण असतं ते नवीन नवीन. ते एकमेकाची इज्जत ठेवणं, घुंगराळे गेलं तरी 4 फोन करणं, काय आणू तुला, काय खायचं, काय खायचं. 2-4 महिने झाल्यावर 10 फोन उचलत नाही. गाडीवर होतो म्हणे, आवाजच आला नाही. हे 2-3 महिन्यातच घडतं बरं का. गाडीवर होतो म्हणते, आवाजच आला नाही, आता काय करू. आणि घुंगराळ्यात जरी असल्यात म्हणते, नाही नाही इथं आलो जवळ गावाच्या. बरोबर आहे ना. काही आणत नाही महाराज. असं होतं का नाही. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झाल्यावर पहा ना, ते एकमेकाची इज्जत ठेवणं, एकमेकाला असं बोलणं, लाजणं मुरडणं, नसल येत तरी स्टँडर्ड बोलणं, एकमेकावर इम्प्रेशन राहावं म्हणून. बरोबर आहे ना. नवीन लग्न झालेल्या नवरीला विचारा, दादा कुठं गेले, ती लगेच सांगत नाही. थोडी लाजणार, मुरडणार, हसणार. ते ना तिकडं मंदिराकडे गेले असतील. ह्याला म्हणा वहिनी दिसत नाही, ती ना तिकडे कीर्तनाला गेली असेल. 2-3 महिने झाल्यावर हिला म्हणावं, दादा दिसत नाहीत, गेला असन बोंबलत कुठं. असं असतं, गेला असन बोंबलत कुठं. ह्याला म्हणावर ते वहिनी दिसना, तिचा का मालक आहे का, ती विचारून जाती, जे ते बरं आहे, तुम्ही विचारू नाही ना आम्ही सांगू नाही. 2-3 महिन्यात हे शब्द बाहेर येतात बघा. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही, नंतर राहत नाही. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकाण हाणाय पाहिजे मग. हां, पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात. ही खता बियाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. आणि आपलं गाव शेतीप्रधान जास्त आहे. आपला देशच तसा शेतीप्रधान आहे. पण आपल्या गावात मला सरांनी सांगितलं की महाराज सदन माणसं आहेत. आणि ते सदन कशामुळं, शेतीमुळंच झाले ना. बरोबर आहे का नाही. ऐका, म्हणजे साडी मागणं उचित आहे, पेरणीच्या टायमाला सोनं मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई एका जनरल स्टोअर्सच्या दुकानावर गेली, स्टेशनरीच्या दुकानावर. आणि त्या दुकानदाराला म्हणे, दादा छत्री आहे का. दुकानदार म्हणे, आहे ना ताई. ती म्हणे, दाखव. दुकानदारानं दाखवली. म्हणे, केवढ्याची आहे. दुकानदार म्हणे, 100 रुपयाची आहे. ती बाई म्हणे, 100 रुपयाची. दुकानदार म्हणे, ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले, असं झालं का. मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता. ती बाई म्हणे, 50 रुपयाला द्या म्हणे. बाया बार्गेनिंग करायला 1 नंबर असतात. भाव कराव बायानंच. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस या माय मावल्याच करू शकतात. नवरा म्हणतो, अरे 70 तरी म्हण ना. ते मुके मरा, तुम्ही अशानंच घर मातीत घातलं. मी आता आहे ना, तुम्ही पहा फक्त. आता आहे का नाही. भाव कराव बायानंच महाराज. बस बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराजाला टायर इकून घरी जाणं लागला असतं. हे माणसाकडे म्हणून गाड्या घोड्या कपडे रते जरा बरं आहे आपलं. बरोबर आहे का नाही. हे बायाकडं खाता असतं तर लय अवघड झालं असतं महाराज. बरोबर आहे. मग ते म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे, ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी काही कमाई असते का. एक काम करा, ज्या भावात मला आली त्या भावात घेऊन जा. 80 रुपये द्या आणि चला घेऊन जा. तिला वाटलं आता कमी व्हायला लागली. ती म्हणे, आता 40ला द्या. ती म्हणे, आता 40ला द्या. दुकानदार म्हणे, ताई 100 रुपयाची छत्री 40 रुपयाला मागता, एवढी कमी असते का. हे बघा, सकाळी सकाळी आलात माघारी लावणं बरोबर नाही. बोला नाट लावून घ्यायचा नाही. आता थोडी जळ मी खातो, थोडी जळ तुम्ही खा. तुमचे 40 राव द्या, माझे 80 राव द्या. पहिल्यांदा जे शब्द टाकला ते 50 द्या आणि चला घेऊन जा. ती म्हणे, आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट. बरोबर आहे, मानतात ना असं बाया. लास्ट आणि बेस्ट आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला. म्हणे, ताई 25 पण कशाला देता, मग फुकटच न्या ना. मग 2 द्या म्हणे. नाही कळलं का तुम्हाला. आता हे मागणं उचित आहे का. महाराज म्हणले, हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. एका वाक्यात सांगतो उचित काय आणि अनुचित काय. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं. आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. पुन्हा एकदा ऐका, देवाकडे जाऊन देव सोडून बाकीचं मागणं म्हणजे अनुचित मागणं. आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. विठाला विठाला. देवाकडे जाऊन देवाला मागावं. संत देवाकडे जातात आणि देवाला मागतात, देवाविषयी मागतात, दुसरं काही मागत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. देव जरी प्रसन्न झाला तर त्याला संसाराविषयी काही मागत नाही. काही माझ्या मुखा वाटा नव्हे हे वचन,
व्हावे हे संतान ग्रही धान्य. माझ्या मुखातून असे शब्द सुद्धा येऊ देऊ नको का कोणाला मुलबाळ व्हावे आणि कोणाला संपत्ती मिळावी असे आशीर्वाद देणारे संत नसतात. माझं बोलणं कळते का तुम्हाला? तुम्हाला पोरग होईन, तुम्हाला पैसा येईन, असं जर आशीर्वाद देणारा कोणी असेल तर महाराज म्हणले तो पाखंडी आहे, तो संत. संत असा आशीर्वाद देतच नाहीत कोणाला. अरे त्यांना जे आवडत नाही ते तुम्हाला कसं काय देतील? महाराज म्हणतात आम्हाला आवडत नाहीये ते आणि आम्ही तुम्हाला ते कशासाठी देऊ? मग लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. मी उदाहरण सांगतो, घडलेलं सांगतो. एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा आषाढीच्या महापूजेला पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर असा आहे, आषाढी पूजेचा मान जो लाईनीमध्ये समोर असलेलं जोडपं जे असेल त्याला मिळत असतो. आणि मला वाटतं तेव्हा तो मान मिळाला पहिला बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका जोडप्याला. आणि त्यांनी ते एकनाथ शिंदे साहेबासोबत महापूजा केली आणि पूजा झाल्यानंतर या मीडियावाल्यानं त्या दोघांची मुलाखत घेतली. नऊवारी साडी घातलेली माय, अशीच नऊवारीचे नाही, नऊवारी साडी घातलेली माय, मोठं कुंकू कपाळाला, नाकामध्ये मोठी नथ, डोक्यावर पदर. ऐका. आणि मग या मीडियावाल्याने विचारलं किती वर्ष झाले वारी करता? त्या मायनं सांगितलं 25-30 वर्षे झाले आम्ही वारी करतो. बरं. पांडुरंगाच्या पूजेचा मान मिळाला आज तुम्हाला, कसं वाटतंय? त्या मायनं सांगितलं चांगलं वाटतं. आता ती काही जास्त त्याचा ओहापोह करणारी किंवा रिॲक्ट होणारी जास्त नव्हती, खेड्यातली बाई साधी भोळी आपली. म्हणे कसं वाटतंय? त्या मायनं सांगितलं दादा चांगलं वाटतं, एवढे वर्ष झाले वारी करतो, आज पूजेचा मान मिळाला, आनंद वाटला. काय मागितलं मग पांडुरंगाला? उचित मागणं कसं असतं बघा. काय मागितलं पांडुरंगाला? ती माय खेड्यातली होती पण सहज उत्तर देऊन गेली. त्या मायनं सांगितलं दादा आपण पांडुरंगाला मागावं, मग आपण त्याच्यापेक्षा हुशार आहे का? काय म्हणली? आपण पांडुरंगाला मागावं म्हणजे आपण त्याच्यापेक्षा हुशार आहे का? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं, आपण काय मागायची गरज? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं, आपण मागायची काय गरज आहे? पण हे मीडियावाले माणसाला बोलतं करतात, नको ते भांडणं उकरून काढतात, महाराष्ट्राची शांतता भंग करतात. हां बरोबर आहे. कोणत्या बातम्या किती दिवस लावून धराव्या हे मीडियावाल्याला हे छापा तुम्ही पत्रकार महोदय. या महाराष्ट्रातली शांतता जपून राहू द्या म्हणा या लोकांना. किती अवघड गोष्टी आहे महाराज, किती अवघड गोष्ट आहे हे सांगा. अरे एक पॉझिटिव्ह बातमी आहे का? दिवसभर बातम्या पहा, एक पॉझिटिव्ह बातमी नाही. खून झाला, बलात्कार झाला, खून झाला, बलात्कार झाला, लुटलं, हे झालं, ते झालं. बस मी तर तुम्हाला विनंती करेल, आनंदात जगायचा असेल तर बातम्या कमी पहा. मी तर म्हणतो एखादं गाणं ऐकावं पण त्या बातम्या पाहू नका, अजिबात पाहू नका. लक्षात ठेवा. अरे घरच्या भाकरी खान मानसिकता बिघडून घ्या. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? अख्खा अधिवेशन याच्यावर त्याच्यावर टीका करण्यात घालवायला लागले ते लोक. ना शेतकऱ्याचे प्रश्न आहे, ना का महागाईचा प्रश्न आहे. बस महागाई आहे आणि खासदाराच्या पगारी वाढून घेतल्या. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. बस काय नाही महाराज, सगळं अंधाधुंद कारभार चालल्यासारखं आहे का नाही? मग या मीडियावाला माणसाला बोलतं करतात. चला त्या मीडियावाल्यांनी विचारलं काय मागितलं तुम्ही पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं दादा मागितलं मी पांडुरंगाला. आता सगळे लक्ष देऊन ऐकत होते की या म्हातारीनं काय मागितलं असावं. तुम्ही जसे आता असे टवकारून पाहताय ना माझ्याकडे, बस मी सुद्धा तो व्हिडिओ तसाच पाहत होतो की काय मागितलं असेल या बाईनं देवाला. आणि मग मीडियावाल्याने विचारलं माय काय मागितलं पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं दादा पांडुरंगाला एवढंच मागितलं की माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे दरवर्षी पायी वारी करता येईल, बाकी काहीच मागितलं नाही. याला म्हणतात उचित मागणं. देवाकडं जाऊन देवाला मागणं याला म्हणतात उचित मागणं. वारी चुकोने दे हरी. बस महाराज एकनाथ महाराज सुद्धा देवाला म्हणतात देवा मला काही दुसरं संसारातलं तुझ्याकडून पाहिजे नाही, फक्त माझं मन जे संसारात गुंतलेलं आहे ते तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. हे अभंगाच्या पहिल्या चरण. देवा माझे मन लागो तुझे चरण. बाबा देवा माझे मन लागो तुझे चरण. देवा माझे लागो तुझे चरण. देवा माझे मन
वा देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. पहिली मागणी करतात देवाकडे की देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. माझं देह लागू दे म्हणले नाही हा, माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. कारण परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्या अवयवाचा नसून परमार्थ विषय आहे मनाचा, आणि करावा लागतो तो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट फुटते का? बोला. परमार्थात आल्यानंतर काही शिंग फुटतात का? नाही. शेपूटही फुटत नाही, शिंगही येत नाही. मग होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानच, हे महत्वाचं आहे. माया हो, गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. गंगाधर होय, गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला का घरून पाणी न्यायची गरज आहे का? नाही. तसं मनानं परमार्थ करायचा आणि मनासाठीच करायचा. अजून सोपं करून सांगू, तुम्ही शेतात जर गेलात आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? होय मावल्या हो, बोला ना. तुम्हाला बोलता येतं ना? भांडताना जेवढं जोरात बोलता तेवढंच जोरात बोला, बस जास्त काय. हां, जरा जोरात बोला. शेतात गेल्या पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? वा, हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कोणाला जमणार नाही. तुम्ही का साधा काटा काढा विधानसभेला? 5 वर्ष हा काटा सलणार आहे महाराज. बरोबर आहे ना? सगळे लाडक्या बहिणीचेच उपकार येते. हा, बरोबर आहे ना? काट्याने काय करता मावल्या हो? हो माय, बोला. काट्याने काय करता? काटा काढता. मग एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा काय केला? आधार घेतला. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचा आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचा आधार. तो मन हे मेची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मनाधस्व मयी बुद्धी निवेशया निवशिषि मये वाथोर धौन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. याच्या एवढं चंचल आणि चपल या जगाच्या बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत टाळा वाजवा जोरदार. महाराज म्हणले बहुत चंचल चपल. किती मन चंचल आहे. कीर्तनात जरी असेल तर कोल उसात जाऊन आलंच. महाराज म्हणले बहुत चंचल चपल. तुम्ही प्रमाण म्हणत होते आणि काही गाणं सुचवत होते, बरोबर आहे ना? एक कोणत्या गाणं? बहुत चंचल चपल. महाराज म्हणले जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. याच्या एवढं चंचल आहे जगाच्या पाठीवर, दुसरं काही नाही. बोलत चला. मन किती चंचल आहे. एक शांत बस, एक क्षण शांत बसत नाही. बघा ती आता पोरगी इथं होती, कुठून इकडे गेली. आता तिथं बी मुकी नाही बसली ती, बा केस गोल गोल करायली.
म्हणजे तिचंच नाही, सगळ्यांचं आहे. हा मनाचा स्वभाव आहे. एक क्षण मन शांत राहू शकत नाही. आता त्या मॅटवर बसले माणसं, मॅटच म्हणता घ्याल का चटया? हां, मॅट हां, या मॅटवर बसले ना, शांत बसत नाही. त्याचे दोरे तरी काढतील. त्या आता हे बघा केवढाले छिद्र पाडले. हे काय मशीन थोडीच पाडली. या 2 पायाच्या माणसानंच पाडली नाही. बरोबर आहे ना? हे लक्षात ठेवा. एक क्षण नाही शांत राहत. त्याचे दोरे तरी काढीन, त्याला छिद्र तरी पाडल. बरोबर आहे ना? मनाचा स्वभाव आहे. माणसं बहिर दिशेला गेले तर शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं, वल कुठोरे पाहलो. हागता ही खोडी चळ न मोडी काढी. बाथरूममध्ये सुद्धा माणसं शांत बसत नाही. आता बाथरूमचे दरवाजे रंगण्याचं काही कारण आहे का? तो काय पेंटिंगचा फळा आहे का काय? बरोबर. पण तिथं सुद्धा मन शांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव. एक क्षण सुद्धा मन शांत राहू शकत नाही. महाराज म्हणले झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. तर मग सर आता झोपेत काय काम आहे सांगतो ऐका. स्वप्न पडतं तुम्हाला? पडतं. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. हा स्वप्न पडणं ही मनाचीच क्रिया आहे ना. मग स्वप्न पडतं म्हणल्यावर मनाचं काम झोपेत बी चालू आहे ना. एक क्षण मन शांत राहत नाही. महाराज म्हणले त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. बोलत चला. इथून हैदराबादला जायचं असेल एसटीनं अंदाजे ते किती तास लागतात? हां, 4 तास, 4-5 तास अंदाजे. बरोबर आहे. 5 तास, 5-6 तास लागतात. एसटीनं जायचं असेल तर मला वाटतं जास्त लागत असतील. 7-8 तासाचा प्रवास असेल, 6-7 तासाचा. तरी स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 4 तास. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता? अर्धा तास. आंतरगाव टू हैदराबाद जर विमान असतं तर किती वेळ लागला असता माया हो? अर्धा तास. आणि आंतरगावला विमानतळ होणार आहे. थोडं अंतर होईल पण आंतरगावला विमानतळ होणार आहे. मी खोटं बोलत नाही. आता हे शूटिंग चालू आहे आणि खोटं कसं काय बोलता? बरोबर आहे ना? आंतरगावला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाबे अध्यक्ष महोदय. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी पंचवार्षिक निवडून दाखवू अध्यक्ष महोदय. वाजवा टेपलं दाना 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 दाना. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? असंच असतं ना ते बोलणं तिथलं आहे का? इथून विमानाची व्यवस्था असती तर अर्ध्या तासाचा वेळ लागला असता. मनाला हैदराबादला जायला किती वेळ? अहो हैदराबाद मनेपर्यंत गेलं, रामोजी फिल्म सिटी फिरून पुन्हा माघारी आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. पण महाराज म्हणले धरिताही परी आवरेना. या मनाला किती आवरण्याचा प्रयत्न करा ना. काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट अर्ची. भलतिया सवे धावे सैराट इथपर्यंत आहे. पुढचं मी जोडलं अर्ची. भलतिया सवे धावे सैराट. आता तिला जाऊ नको म्हणलं प्रशासन. पण खोटी का होईना गेली ना ती खोटी गेली. पण काही आरच्या खरंच गेल्या. ती खोटी गेलेली पाहून ह्या खऱ्या गेल्या. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. लक्षात घ्या. त्या पिक्चरच्या अगोदर हेडिंग असतं. आता छावा चित्रपट चालू आहे. लोकांनी त्याच्यातला इतिहास घ्यावा. काय काय संभाजी राजानं धर्मासाठी यातना सहन केल्या ते घ्याव्या. लोकांनी ते सोडून दिलं आणि त्या बरानपोडकडे खड्डे खांदू लागले. तुम्हाला माहिती आहे का? जे मीडियाशी जुटलेले आहे त्यांना कळेल. कारण त्या पिक्चरात सांगितलं की तिकडं खजिना लपून ठेवलेला आहे आणि ही आज खोदायला लागली येडे तिथं जाऊन. म्हणजे इतिहास ठेवला बाजूला. जे पाहायचं जे घ्यायचं ते घेतलं का? नाही घेतलं. आणि तिकडे जाऊन खड्डे खाणले. माझं खोटं वाटत असेल तर कीर्तन झालं. ABP माझाच्या बातम्या बघून घ्या तुम्ही. अहो किती प्रभाव असावा त्याचा. त्याच्या अगोदर हेडिंग असताना पिक्चराच्या कोणत्या भी, इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले ना, ती ही घरातूनच म्हणती पळ रे माय मरतं काय न. त्याला काय होत नाही व माय. ते हिरो असतो त्याला पिक्चर संपेपर्यंत नखाल खर्चटच सुद्धा नाही. कळलं माझं बोलणं तुम्हाला?
लक्षात येते माझं बोल. महाराज मला चला मला सांगायचं नाही, भलतिया सवे धावे सैराट. मनाला सैराट राहायची सवय लागली ना, मनाला परमार्थाकडे यायला आवडत नाही. बरोबर आहे. महाराज म्हणले या मनापुढं मी हातबल झालेलो आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावा नाही गे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा लादली. किती गोड गोड तुझे नाम, 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 किती गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. महाराज म्हणले किती गोड गोड तुझे नाम. देवाचं नाम गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. याला थोडा इको वाढवा. हरि नाम नहीं तो जीना क्या. महाराज म्हणले भजन नसल तर त्या जगण्याला जगणं म्हणता येत नाही. बरोबर आहे ना. मग अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी, गोडी गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती आशा त्या बोला पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर. मग वा मनाला भगवंताचं भजन करण्याची गरज आहे. मनाला सांगितलं गोविंद गोविंद, मना लागली या छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवारया किंवा तया, माझ्या मना लागू छंद, 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 नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद गोविंद, गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. माझ्या मना लागो छंद, पण कोणता? नित्य गोविंद गोविंद म्हणून. देवा माझे मन लागो तुझे चरणी. बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. प्रपंच ओसरून चित्त देवाच्या चरणावर गेलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणले देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. या संसाराच्या व्यसनात त्याला गुंतू देऊ नको. बघा बरं का, ही विनंती देवालाच करावं लागेल बरं का. आपलं मन संसाराकडे जातं, याचा अर्थ काय? अहो संसाराचं व्यसन माणसाला एवढं लागलेलं आहे. अनादि संसार, अनादि कालापासून मनावर विषयाचे संस्कार आहेत ना. हे बघा लहानपणापासून माणसावर जे संस्कार आहेत ते संसाराचेच आहेत ना. वर्ष 1.5 वर्षाचं पोरगं असतं कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला असं खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची, फार दम धर ना, त्याला मोठं होऊ दे माय. बरोबर आहे ना.
लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुही बायको, शाळेतली पोरगी आली का ही तुही बायको, भावाची पोरगी आली का ही तुही बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. मग लहानपणापासून जर हे संस्कार असतील तर मग ते पुढं चालून त्याला परमार्थाची आवड कशी होईल. एका आईनं लहानपणी आपल्या पोरावर संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला श्रींची इच्छा, म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. अरे शिवाजी महाराजाला काय माहीत स्वराज्याची उणीव आहे, ती उणीव माँसाहेबाला भासली होती. ऋषीला नव्हतं माहीत वादक व्हावं, बापानं ठरवलं होतं पोराला वादक करायचं. सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं पोराला आळंदीत टाकायचं. आपल्याला माहीत असतं का कोणत्या फील्डमध्ये जाऊन करिअर करावं, काय करावं, बरोबर आहे, ते बाप ठरवत असतो ना. हे बघा, म्हणून जिजाऊ आईसाहेबांनं ठरवलं होतं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं. ऐकताय ना तुम्ही. साध्याची आई झाली का, हां साध्याची आई झाली असती तर आज कीर्तनाचं नाव निघालं असतं का कीर्तनामध्ये. कुणाचं नाव निघतं महाराज, मी सांगेन तुम्हाला, ऐका. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही माँसाहेब जिजाऊची पहिली कृपा आणि नंतर राजांची कृपा, बरोबर आहे ना. अरे शिवाजी महाराज जन्माला आले, माँसाहेब जिजाऊचे उपकार आहेत ना त्याच्यात, माँसाहेब जिजाऊचे उपकार आहेत. संस्कार महत्वाचे आहे का नाही. लहानपणापासून आपल्या घरात संस्कार आहेत ते कशाचे. अहो सांगितलं होतं सावरकरांना की मला आमचा संसार नाही करायचा, मला या देशाचा संसार करून दाखवायचा, बरोबर आहे ना. असे लोक विचारवंत होते म्हणून ह्या गोष्टी घडल्या ना महाराज. आज ही गोष्ट आहे का आपल्या घरात. अहो एखादं पोरगं जर सप्त्या बिप्त्यात जास्त सामील व्हायला ना, घरचे लगेच म्हणतात जास्त अण्णा आजारी होऊ नका. काय म्हणतात, जास्त अण्णा आजारी होऊ नका, वावरातलं पहा. थोडं सामाजिक कामात पोरग येऊ द्या, घरचे पाय ओढतात त्याचे. असे म्हणत नाही बाळा करायला लागला आणि चांगलं काम परमार्थाचं कर, आम्ही मागे आहे, आम्ही आमचं बघून घेऊ, शेताबिताचं काय आहेत. असे सपोर्ट करणारी कमी मायबाप आहेत. लक्षात येते माझं बोलणं. लक्षात ठेवा, हे विचार जर स्वातंत्र्यवीरांनी केले असते तर आजपर्यंत आपल्याला पारतंत्र्यात राहावं लागलं असतं. हे संस्कार माँसाहेबांनी दिले. महाराज म्हणले संसार व्यसनी पडवणे दे. काय संसाराचं व्यसन किती असतं, एक उदाहरण सांगतो, सुंदर लक्ष देऊन ऐका. एक घरादाराला मुलाबाळाला वैतागलं. हे बरोबर का, माणूस घरातून एका मिनिटात बाहेर पडतो, पण घर माणसातून बाहेर लवकर पडत नाही. पुन्हा एकदा ऐका, माणूस घरातून बाहेर एका मिनिटात पडू शकतो, पण माणसातून घर बाहेर पडणं सोपं नाही. माणूस संसारातून एका मिनिटात बाहेर येईल, पण माणसातून संसार बाहेर येणं अवघड आहे. थोडं नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा म्हणतो बास झाला आता, खूप झालं, बास जातो आता गोसाई होतो. म्हणतो होतो कुठं, काय म्हणतो, जातो आता, तोंड पाहणार नाही तुझा, जातो आता गोसाई होतो. ती म्हणते तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशी राहू. तो म्हणतो मी कशाला जाऊ, मांडच्या. मिटलं भांडण एका मिनिटात, बरोबर आहे ना. एका मिनिटात भांडण मिटतं महाराज, बरोबर आहे. संसार हा माणसाला हवा हवासा वाटत असतो. मी उदाहरण सांगतो. एक घरादाराला मुलाबाळाला वैतागलं आणि वैतागलं आणि म्हणे आता या नांदेड जिल्ह्यात राहायचं नाही आपल्याला, बस इकडं ओळखतील म्हणे आपल्याला लोक, लांब जाऊ म्हणे तिकडं पुणे जिल्ह्यात. घरदार लेकरं बाळ सगळे सोडले आणि लांब पुणे जिल्ह्यात गेलं आणि एका जंगलात जाऊन भजन करत बसलं. संसार कसा आहे, संसाराचं व्यसन कसं आहे बघ. एका जंगलात भजन करत बसलं. आता ते जंगलात भजन करत होतं. आता त्या पुणे जिल्ह्याकडं काय माहिती, हे घरदार सोडून लेकरं बाळ सोडून आलेले. आता ते झाडाखाली भजन करत बसल्यावर काही जनावरं चारणारी पोरं होती, त्यानं पाहिलं आणि त्यानं लगेच गावात बातमी सांगितली. अहो तुम्हाला माहिती आहे का, म्हणे काय आपल्या गावातल्या जंगलात म्हणे एक महाराज कोणतरी झाडाखाली भजन करत बसला. लोकायला सांगायला उशीर नाही कळलं तुम्हाला. दर्शनाला गर्दी सुरू, दर्शनाला गर्दी सुरू झाली. दर्शनाला गर्दी सुरू झाली, गर्दी आली की राजकारणी लोक येतातच. त्या महाराजाशी घेणं नसतं, गर्दीशी घेणं असतं, बरोबर आहे. गर्दी झाली की राजकारणी लोक 2-4 पुढे झाले गावातले आणि म्हणले हो महाराज, अहो या झाडाखाली भजन करता, तोंडावर पावसाळा 2 महिन्यावर आला. मग आता पाऊस आल्यावर तुम्ही झाडाखाली कसं राहणार, भजन कसं करणार, मग तुम्हाला एखादं झोपडं बांधून दिलं जमल का. गावातल्या पैशावाल्या 2-4 जणांनी त्याला झोपडं बांधून दिलं. संसार कसा आहे बघा, झाडाखाली राहत होता, आता झोपडं राहायला दिलं. आता जिथं माणूस राहायला येतो तिथं उंदरं होतात.
आता या झोपडीत झाले उंदर. आता याची होती लंगोटी, त्यानं ती लंगोटी वळू घातली होती आणि त्या उंदरानं कार्यक्रम केला. होतीच लंगोटी करतांडायला, दुसरं करतांडलं तरी काय, त्या उंदरानं ती लंगोटी करतांडली. उंदराने लंगोटी करतांडली की त्या 4 माणसाला बोलावून घेतलं. अहो म्हणे कशाला झोपडी बांधून दिली? लोक म्हणे काय झालं महाराज? अहो म्हणे उंदरं झाले नाही जात. लोक म्हणले तुम्ही राहा, उंदराला राहू द्या, एरी तरी कोणी सोबती तुम्हाला, तुम्ही राहा, उंदराला राहू द्या, दुराग्रह का करता? अहो राहण्याबद्दल काय नाही हो म्हणे, पण त्यांनी माझी लंगोटी करता आणली, याचं काय करायचं सांगा आता. लोक म्हणले टेन्शन घेऊ नका महाराज, उंदरावर आपल्याजवळ औषध आहे. काय? मांजर. एक मांजर आणून घालतो, टेन्शन नाही. 4 माणसांनी मांजर आणून घातली. आता होतीच 2 उंदरं, त्या मांजराला नाश्त्यात खाऊन टाकली. आता मांजराला खायला काही आहे का? बरं याचीच खायची सोय नाही तर मांजराला काय खाऊ घालं? लागलं बोंबला आहे ते मांजर. ते मांजर लागलं बोंबलायला. आता याचा भजनातला लक्ष कमी व्हायला लागलं आणि त्या मांजराकडे लक्ष द्यायला. ते म्याव म्याव करायचं आणि याला ते व्याकुळ झालेलं मांजर पावलं नाही. पुन्हा 4 माणसाला बोलावून घेतलं. अहो मांजर कशाला आणून घातलं म्हणे? अहो लोक म्हणले तुम्हीच म्हणले ना उंदरं झाले. अहो खरं आहे म्हणे, पण आता त्याला खायला काय नाही ना, ते बोंबलायला लागलं म्हणे, भजनातला वेळ कमी व्हायला लागला, आता माझीच खायची सोय नाही, त्या मांजराला काय खाऊ घालू? लोक म्हणे ताण घेऊ नका नो महाराज, मांजराला काय लागतं? बोला बोला बोला, मांजराला काय लागतं? 2. एक गाय आणून घालतो, तुम्हाला होईन, मांजराला. 4 शहाण्या माणसानं गाय आणून घातली. संसार कसा वाढतो बघा. 4 शहाण्या माणसानं गाय आणून घातली. ऐका लक्ष देऊन माझ्याकडे. आता 7-8 लिटर दूध देणारी गाय पिऊन पिऊन महाराज किती पेईल? अर्धा लिटर. मांजर 1 लिटर. 4-5 लिटर दूध रोज खराब व्हायला लागलं, त्याचा वास सुटायला लागला आणि ते रोज फेकून द्यावं लागायचं. त्या महात्म्याला ते बी पाहावं ना. पुन्हा त्या 4 माणसाला बोलावून घेतलं. अहो म्हणे गाय कशाला आणून घातली तुम्ही? अहो म्हणे आता काय झालं महाराज? तो म्हणे अहो चांगलं झोपडीत राहत होतो म्हणे, तुम्ही झाडाखाली राहत होतो, तुम्ही झोपडी बांधून दिली. उंदरं झाले तर मांजर आणून घातली, मांजराला खायला नाही तर तुम्ही गाय आणून घातली. आता ते दूध रोज खराब व्हायला लागलं. 4-5 लिटर रोज दूध फेकून द्यावं लागायला, त्याचा वास सुटायला लागला, भजनात व्यत्यय यायला लागला. आता काय करायचं सांगा? लोक म्हणले महाराज दूध खराब होऊ नये याकरता काय करावं लागेल? तापवावं लागेल. तापवल्यानंतर त्याच्यात थोडं विरजण घालावं लागेल. नंतर त्याची बोला 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 रवी लावावं लागेल. नंतर त्याच्यातून लोणी निघल. नंतर ते कढवावं लागेल. मग त्याचं काय तयार होईल? बोला ना, तूप. पण हे सगळं कराय कोण पाहिजे? बाई. एक बाईच आणून घालतो. 4 शहाण्या माणसाने बाई आणून घातली. हिनं महिनाभर तूप केलं आणि मग बाबाला चूप केलं. कळलं माझं बोल ना? महिनाभर तूप केलं. आता घरी याला खायला द्यायची, ते घरी न्यायची. विनोदाचा भाग सोडा. आणि ते 1-1.5 महिना तिनं तूप करायचं, काही घरी न्यायचं, काही त्या आश्रमात ठेवायचं, त्या कुटीत ठेवायचं. यानं विचार केला, लोकांना जर झोपडीपर्यंत आणून घातली असेल तर आता आपण इथून माघारी लावणं बरोबर आहे का? तिच्यासोबत लग्न केलं आणि नवीन संसाराला सुरुवात केली. मुद्दा लक्षात ठेवा. सगळं सोडून आलेला होता, एका उंदरानं करतांडलेल्या लंगोटीनं पुन्हा संसार सुरू करून दिला. कळलं माझं बोलणं? माणूस जाईल तिथं संसार उभा करतो. काही म्हणतात नाही हो महाराज, नांदेडला आलो तेव्हा वायरची पिशवी घेऊन आलो होतो. अहो एकच ड्रेस अंगावर होता, आता 4 मजली बिल्डिंग आहे. काही म्हणतात आळंदीला गेलो, काय नाही हो पत्र्याची पेटी होती. आता एवढा मोठा बंगला आहे, माझा संसार आहे. महाराज म्हणले माणूस संसार जाईल तिथं उभा करत असतो. आणि संसाराच्या व्यसनात मला पडू देऊ नको. संसार व्यसने पडोने दे. हे करत असताना नामस्मरण घडो. संत समागम वावगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा की राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. महाराज म्हणले याच्यापेक्षा मला काही नको. शेवटच्या आणि का मागणे नाही नाही देवा, नाही नाही देवा, नाही नाही देवा. आणि का मागणे आणि नाही नाही देवा, नाही नाही देवा, नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ दे, एका जनार्दनी सेवा दृढ दे, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नाम
नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमन संत समागमन संत समागमन नामस्मरण घडो नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमन संत समागमन संत समागमन नामस्मरण घडो मुखाची भ्रमण नको देवा नको देवा 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 वाऊगाची भ्रमण नको देवा नको देवा वाऊगाची वाऊगाची भ्रमण वाऊगाची भ्रमण वाऊगाची भ्रमण नको देवा वाऊगाची भ्रमण नको देवा वाऊगाची भ्रमण नको देवा नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमन संत समागमन नामस्मरण घडो आणि समागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वाऊगाचे भ्रम नको देवा. बस देवाकडे एवढी मागणी करा की तुझ्या चरणाची सेवा करायला मिळावी, मला तुझं नामस्मरण घडावं, संताचा समागम घडावा. लक्ष देऊन ऐका बरं का. पायानं तीर्थयात्रा घडावी, मुखामध्ये रामनाम असावं आणि संसारातलं मन हळूहळू कमी व्हावं आणि ते देवाच्या चरणावर लागावं. बघा बरं का. लग्न झालं की बायकोचं 100% प्रेम नवऱ्यावर असतं, बरोबर आहे ना. 100%.
पण पोरगं झालं की मग त्याच्यात वाटा तयार होतो, बरोबर आहे का नाही? मग नवऱ्यावरचं 50% आणि 50% पोरावर जातं, बरोबर आहे ना? पण ते आता 50% डिवाईड कधी झालं? पोरगं झाल्याच्या नंतर. तसं आपल्याला देवाकडं मन न्यायचं असेल तर वाटणी करावं लागेल ना. वाटणी केल्याशिवाय होणार आहे का? मग देवाला विनंती करावं लागेल की माझं संसारातलं मन आता जरा कमी कमी व्हावं, हे व्यसन जरा कमी कमी व्हावं आणि तुझ्या चरणाची सेवा करायला मला मिळावी, तुझं भजन व्हावं. एक बोलू तुम्हाला, भजनाशिवाय तरुणोपाय नाही. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. 7 दिवस कीर्तन ऐकले तुम्ही, 7 दिवस भागवत ऐकलं. निरंजन भाईजीन तुम्हाला भांडणं करायला सांगितले का? बोला. नाही, मग काय करायला सांगितलं? बोला, भजन करा. तुम्ही महाराष्ट्रातल्या किती मोठा महाराजांना तो तुम्हाला भांडणं करा सांगणार नाही, आणि महाराष्ट्रातला किती छोटा महाराजांना तो तुम्हाला मारामाऱ्या करा सांगणार नाही. तो तुम्हाला भजन करा एवढंच सांगेल. बस वेद अनंत बोलीला अर्थ इतुलाची साधीला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्या. देवाचं नाम घ्या. सगळ्या वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं सार जर काय असेल तर देवाचं नाव आहे. देवाचं नाव आहे म्हणून ते देवाचं नाव घ्यावं, बरोबर आहे ना? त्या भगवंताचं नामस्मरण करावं. मग तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला का तुमच्यासारखाच धंदा आहे का? बरोबर आहे ना? उठलं सुटलं भजन आणि कीर्तन. अहो आम्हाला शेतातली कामं आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. काम करताना आऊत हाणायचंय तुम्हाला. एका हातानं रुमनं दाबलेलं असतं उजव्या, बरोबर, आणि डाव्या हातात ती काठी असते आणि कासरा असतो, बरोबर आहे ना? डाव्या हातात काठी कासरा आणि उजव्या हातानं रुमनं दाबलेलं, आणि पायांमागं चालत असतो माणूस. मग तोंडाला काय काम आहे? बैलाला शिव्या कोण देईल म्हणा, बरोबर आहे ना? मग त्या बैलाला शिव्या देण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा. अहो सावता बाबाने कधी पंढरपूरची यात्रा केली नाही. सावता महाराजानं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आपल्या कांद्या मुळ्यामध्ये विठाबाईला पाहिलं. आणि सांगू तुम्हाला, महाराष्ट्रातल्या सगळ्या संताच्या पालख्या पंढरपूरला जातात. एकमेव सावता महाराज असे आहेत ना, त्या पांडुरंगाची पालखी पंढरपूरवरून त्यांच्या गावी आरणला येते. कर्माचा मोठा सिद्धांत सावता बाबा कोणी. घरदार सोडायचं काम नाही, लेकरं बाळं सोडायचं काम नाही. काही बाया म्हणतील महाराज आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. तोंडाने चपात्या लाटता का? बोला माया हो, चपात्या कशाने लाटता? हाताने. मग तोंडाला काही काम आहे का? ओम नमः शिवाय, तुम्हाला जे भजन आवडेल ते. ओम नमः शिवाय, गण गण गणात बोते, रामकृष्ण हरी, हरी हरी, राधे राधे, घनश्याम राधेश्याम, काय जे आवडेल ते म्हणा. काही बाया म्हणतील महाराज धुणं धुवावं लागतं. कशाने धुता? हातानं, तोंडानं, शेजारणीचं, बरोबर आहे ना? तोंडानं शेजारणीचं आणि हातानं घरचं, बरोबर आहे? मग त्या शेजारणीचं धुणं धुवून काही होणार आहे का? काय नाही, उगे शिंतोड्या अंगावर उडतील, बरोबर आहे ना? त्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा. काही सोडायची काय? दळीता कांडिता उठता बसता जेवत सर्व कामे करिता हरी बोला. तुम्ही जे काम करत असाल त्या कामात तुम्ही भजन करू शकता. कोणी म्हणाल अहो किराणा दुकान आहे आमचं, आम्हाला 24 तास बसून राहावं लागतं. बसणं माय, साखर देताना पावशेर द्यायची, पुन्हा गिराईक नसेल की बसलं की रामकृष्ण हरी म्हणायचं. अवघड काय? बोला. कोणी म्हणाल ड्रायव्हर आहे महाराज मी. मग आता या ड्रायव्हरला जीव थोडा लावल्यापेक्षा, बरोबर आहे ना, या ड्रायव्हरला जीव थोडा लावल्यापेक्षा देवा माझे मन लागू तुझे चरणी हे भजन करायला अडचण काय? काय अडचण आहे? तुम्ही कोणतंही काम सांगा मला. अहो भांडण करताना बी भजन म्हणता येतं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि ठोका टाकायचं. त्याला अडचण काय? तुम्हाला अडचण काय? पण रामकृष्ण हरी म्हणून ठोका टाकायचा विचार तुमच्या मनातच येणार नाही. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलं की ते भांडण जे ना ते जाग्यावर थांबले जाईल. देऊ द्या पुढच्या शिवी दिली आणि तुम्ही रामकृष्ण हरी म्हणली. अहो ती शिवी त्याला लागेल, ती तळमळ करेल की मी एवढ्या शिव्या देतो आणि याच्यावर परिणाम कसा होत नाही, बरोबर आहे ना? रामकृष्ण हरी भजन म्हणा, लक्षात ठेवा. बस एवढंच म्हणा, देवाला विनंती करा की तुझं भजन घडावं, एवढं महत्त्वाचं आहे.